सुरेशजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। आणि पुन्हा एकदा भाजपकडून तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली आहे, त्याबद्दल काय प्रतिक्रिया? प्रथमतः मी पक्षाच्या वरिष्ठांचं मी धन्यवाद मानतो। मोदी साहेब असतील, नड्डा साहेब असतील, अमित शाह साहेब असतील, देवेंद्र भाऊ असतील, त्यांचे मी धन्यवाद मानतो की मला 5व्या वेळी उमेदवारी जाहीर केली। हे त्यांची कृपा आणि आशीर्वाद आहे। त्याच्याच बरोबर माझ्या मतदारसंघातल्या जनतेचं मी आभार मानेन की ताकद माझ्या मागे उभं केली, त्यामुळे हे सगळं सोपं झालं, सक्सेस झालं। त्याबद्दल मतदारसंघातल्या सगळ्या माझ्या माता बहिणी असतील, जनता असतील, त्यांचेही आभार, धन्यवाद। आणि असंच प्रेम आशीर्वाद पाठीशी राहू द्या, एवढीच जनतेला माझी अपेक्षा। बिलकुल सुरेशजी, धन्यवाद। न्यूज 18 लोकमतशी तुम्ही बोललात आणि पुन्हा एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा। मिरजमधनं सुरेश खाडे यांना भाजपनं पहिल्या यादीतून उमेदवारी जाहीर केली आहे। कोथरूडमधनं चंद्रकांत पाटील हे पुन्हा एकदा भाजपचे उमेदवार, त्यांची देखील आपण फोनवरून प्रतिक्रिया जाणून घेतली। घाटकोपर पश्चिमचे विद्यमान आमदार राम कदम यांना देखील पुन्हा एकदा भाजपनं उमेदवारी दिली आहे, त्यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेतली। बेलापुरातनं मंदा म्हात्रे या भाजपच्या उमेदवार असणार आहेत पुन्हा एकदा, तर ऐरोलीतून गणेश नाईक हे भाजपचे उमेदवार असतील। काही मिनिटांपूर्वी भाजपची विधानसभेसाठीची पहिली यादी जाहीर करण्यात आली। खरं तर गेल्या काही दिवसांपासून उमेदवार यादीची प्रतीक्षा होती आणि आज अखेर ही यादी समोर आली आहे। त्यामध्ये जामनेरमधनं गिरीश महाजन यांना पहिल्या 99 उमेदवारांच्या यादीमध्ये स्थान आहे। कणकवलीतनं नितेश राणे, बल्लारपुरातून सुधीर मुनगंटीवार आणि मुलुंडमधनं मिहीर कोटेचा हे भाजपचे उमेदवार असतील। कर्जत जामखेडमधनं राम शिंदे, निलंग्यातून संभाजी पाटील निलंगेकर, सोलापूर दक्षिणमधनं सुभाष देशमुख आणि कुलाब्यातून राहुल नार्वेकर। तर भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी आल्यानंतर त्या यादीमध्ये नाव समाविष्ट असलेल्या काही उमेदवारांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतोय। पुण्यातून माधुरी मिसाळ आहेत आपल्या सोबत फोन लाईन वरती। माधुरीजी, स्वागत तुमचं आणि अभिनंदन देखील तुम्हाला उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल। हॅलो, थँक्यू। तुमचा आवाज नीट पोहोचत नाहीये माधुरीजी। माधुरी मिसाळ आहेत आपल्या सोबत फोन लाईन वरती सध्या, जी बोला। थँक्यू, धन्यवाद। भाजपच्या पहिल्या उमेदवारांची यादी समोर आली आहे, त्यामध्ये माधुरी मिसाळ या देखील आपल्या सोबत फोन लाईन वरती आहेत। माधुरी ताई, काय प्रतिक्रिया आपली? पक्षाने परत एकदा वर विश्वास टाकून मला चौथ्यांदा उमेदवारी दिली आहे आणि पक्षाचा विश्वास मी सार्थ करून दाखवेन। मागच्या वेळेस बहुमताने मी मतदारसंघामध्ये पक्षाला विजय प्राप्त करून देईल। बिलकुल, आणि त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देखील। पुण्यातल्या पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ यांना चौथ्यांदा भाजपनं उमेदवारी जाहीर केली आहे, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतली आणि आता पुन्हा एकदा विजयी होणार असा विश्वास त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना व्यक्त केलाय। भाजपच्या 99 उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये माधुरी मिसाळ यांचं नाव आहे। पुण्यातल्या पर्वती विधानसभा मतदारसंघातून त्यांना चौथ्यांदा पक्षानं उमेदवारी दिली आहे आणि त्यासाठी त्यांनी पक्षाचे देखील आभार मानलेले आहेत आणि पुन्हा एकदा या जागेवरून आपण निवडून येऊ, विजयी होऊ असा विश्वास त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना व्यक्त केला। माधुरी मिसाळ या चौथ्यांदा भाजपच्या उमेदवार आहेत पुण्यातल्या पर्वती मतदारसंघातनं। तर आणखी दुसरी नावं जी समोर आली आहेत पहिल्या यादीतनं, डोंबिवलीतनं विद्यमान मंत्री रवींद्र चव्हाण हे पुन्हा एकदा भाजपचे उमेदवार। कोल्हापूर दक्षिणमधनं अमल महाडिक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। मिरजमधनं सुरेश खाडे हे पुन्हा एकदा उमेदवार, तर तुळजापुरातून राणा जगजितसिंह पाटील हे भाजपचे उमेदवार आहेत आणि राहुरीमधनं शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। मुंबईतल्या गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून विद्या ठाकूर माजी मंत्री यांना पुन्हा एकदा भाजपनं उमेदवारी जाहीर केली आहे। भोकरदनमधनं संतोष दानवे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे, त्यामुळे विजयाची हॅट्रिक करण्याची संधी संतोष दानवे यांना आहे। भोकरदनमधनं बदनापुरातनं
नारायण कुचे हे उमेदवार आहेत भाजपचे, तर जिंतूरमधनं मेघना बोर्डीकर यांचं नाव भाजपच्या उमेदवारी यादीमध्ये. गोरेगावातनं विद्या ठाकूर, भोकरदनमधनं संतोष दानवे, बदनापुरातून नारायण कुचे, तर जिंतूरमधनं मेघना बोर्डीकर या भाजपच्या उमेदवार. कोल्हापूर दक्षिणमधनं अमल महाडिक हे पुन्हा एकदा भाजपचे उमेदवार. मिरजमधनं सुरेश खाडे यांच्याशी देखील आपण फोनवरून नुकताच संपर्क साधला. तुळजापूरमधनं राणा जगजितसिंह पाटील आणि राहुरीतनं शिवाजी कर्डिले. तर डोंबिवलीमधनं रवींद्र चव्हाण, ठाण्यातनं संजय केळकर, भोकरमधनं श्रीजया चव्हाण आणि कांदिवली पूर्वमधनं अतुल भातखळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपची 99 उमेदवारांची ही पहिली यादी न्यूज 18 लोकमतवरती आपण बघतोय. आणि परतूरमधनं बबनराव लोणीकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी. छत्रपती संभाजीनगर पूर्वमधनं अतुल सावे, गंगापुरातनं प्रशांत बंब आणि मुरबाडमधनं किसन कथोरे यांना उमेदवारी पुन्हा एकदा जाहीर झाली आहे. किसन कथोरे हे विद्यमान आमदार आहेत मुरबाडमधनं आणि त्यांना पुन्हा एकदा भाजपकडनं उमेदवारी. मलबार हिल या उच्चभ्रू वस्तीमधनं मंगलप्रभात लोढा हे विद्यमान मंत्री आणि त्यांना पुन्हा एकदा भाजपकडनं उमेदवारी. शिर्डीमधनं राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि दौंडमधनं राहुल कुल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. 99 उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये पुन्हा एकदा राहुल कुल यांचं नाव. नुकतंच आपण त्यांच्याशी देखील संवाद साधला फोन लाईनवरनं. पनवेलमधनं प्रशांत ठाकूर यांना देखील उमेदवारी जाहीर झाली आहे, त्यांच्याशी देखील आपण संवाद साधला नुकताच. भाजपच्या पहिल्या यादीतल्या उमेदवारांसोबत न्यूज 18 लोकमत संवाद साधते, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय. कर्जत जामखेडमधनं राम शिंदे, निलंग्यातून संभाजी पाटील निलंगेकर, सोलापूर दक्षिणमधनं सुभाष देशमुख आणि कुलाबा या विधानसभा मतदारसंघातून राहुल नार्वेकर यांना पुन्हा एकदा भाजपनं उमेदवारी दिली आहे. जामनेरमधनं गिरीश महाजन हे पुन्हा एकदा भाजपचे उमेदवार. कणकवलीमधनं नितेश राणे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. बल्लारपुरातून सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे उमेदवार असतील. त्यांना खरं तर लोकसभेत सुद्धा भाजपनं संधी दिली होती, मात्र तिथे त्यांचा पराभव झाला आणि आता पुन्हा एकदा विधानसभेतून बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार यांना भाजपनं संधी दिली आहे. खरं तर सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभेच्या वेळी सुद्धा मला राज्यामध्ये काम करण्याची इच्छा असल्याची बोलून दाखवलं होतं, वक्तव्य केलं होतं आणि त्यांना पुन्हा एकदा आता बल्लारपुरातून संधी दिली आहे. कोथरूडमधनं पुण्यामधनं चंद्रकांत पाटील हे उमेदवार असतील. घाटकोपर पश्चिममधनं राम कदम या दोघांची देखील आपण प्रतिक्रिया थोड्याच वेळापूर्वी जाणून घेतली. बेलापूर विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे, तर ऐरोलीमधनं गणेश नाईक हे भाजपचे उमेदवार असतील. भाजपची उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आणि या यादीच्या पहिल्या 3 क्रमांकामध्ये नागपूर दक्षिण पश्चिममधनं देवेंद्र फडणवीस, कामठीमधनं चंद्रशेखर बावनकुळे आणि वांद्रे पश्चिम येथून आशिष शेलार ही 3 महत्वाच्या जागा आणि त्यासाठीचे भाजपचे उमेदवार यांची प्रथम 3 क्रमांकाचे हे उमेदवार आहेत. नागपूर दक्षिण पश्चिममधनं देवेंद्र फडणवीस हे भाजपचे उमेदवार असतील. नागपूरच्या कामठीमधनं चंद्रशेखर बावनकुळे जे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देखील आहेत, ज्यांना आधी उमेदवारी नाकारण्यात आली होती, त्या चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षानं यावेळी उमेदवारी दिली आहे. तर मुंबईतल्या गोरेगाव इथून विद्या ठाकूर ज्या माजी मंत्री आहेत त्या भाजपच्या उमेदवार आहेत. भोकरमधनं तिसऱ्यांदा संधी दिली आहे संतोष दानवे यांना. तर बदनापुरातनं नारायण कुचे यांना संधी देण्यात आली आणि जिंतूरमधनं मेघना बोर्डीकर या भाजपच्या उमेदवार असतील. 99 उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये कुणाकुणाची नावं आहेत त्यावरती आपण एक नजर टाकतोय. भाजपच्या या पहिल्या यादीमध्ये बरेचसे अशी नावं आहेत, चेहरे आहेत की ज्यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. तिसऱ्यांदा चौथ्यांदा देखील संधी मिळालेली आहे भाजपकडनं. आणि आमचे प्रतिनिधी नवी दिल्लीतून सध्या प्रशांत लीला रामदास हे देखील आपल्या सोबत आहेत. प्रशांत, काही मिनिटापूर्वी आलेली भाजपची पहिली यादी आपण प्रेक्षकांना दाखवतोय. कोणत्या विधानसभा जागा आणि त्या जागेवरती भाजपचे असलेले उमेदवार त्याबद्दल आणखी काय माहिती द्याल? यावेळेस महत्त्वाचं म्हणजे जे नवीन उमेदवार आहे त्यांची जर यादी बघितली तर प्रतिभा पाचपुते या श्रीगोंदामधून पहिल्यांदा निवडणूक लढत आहे. विनोद शेलार मालाड पश्चिममधून पहिल्यांदा निवडणूक लढत आहे. राजेश बकाने देवळी मधून निवडणूक लढत आहे, ते गेल्यावेळी अपक्ष होते. श्रीजया चव्हाण भोकरमधून निवडणूक लढत आहे पहिल्यांदा. शंकर जगताप चिंचवडमधून निवडणूक लढत आहे. विनोद अग्रवाल हे गेल्यावेळी अपक्ष लढले होते, ते यावेळेस पहिल्यांदा भाजपच्या तिकिटावर लढत आहे. अनुराधा चव्हाण फुलंबरीमधून लढत आहे. सुलभा गायकवाड आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी ज्या आहेत त्या कल्याण पूर्वमधून लढत आहे. राहुल आवाडे या इचलकरंजीमधून लढत आहे.
अमोल जावळे, हरिभाऊ जावळे यांचे पुत्र रावेरमधून त्या निवडणूक लढत आहे. हे तर झाले नवीन उमेदवार. त्यानंतर जर बघितलं आपण तर कल्याण पूर्व, जसं मी मगाशी सांगितलं, सुलभा गायकवाड यांना पहिल्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष जे आहेत आशिष शेलार हे वांद्रे पश्चिममधून लढत आहे, तर त्याचे बंधू जे आहेत विनोद शेलार हे मालाड पश्चिममधून निवडणूक लढत आहे. यावेळेस 13 महिलांना तिकीट मिळाली आहे. यावेळेस सगळ्यामध्ये 8 वेळा विजयी झालेले कालिदास कोळंबकर यांना वडाळ्यातून तिकीट देण्यात आलेली आहे. तर या यादीमध्ये 6 अनुसूचित जमातीचे उमेदवार आहेत आणि 4 जे उमेदवार आहेत हे अनुसूचित जातीचे आहेत. स्टुडिओ. बरं प्रशांत, आणि धन्यवाद या सगळ्या दिलेल्या माहितीसाठी. आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपल्या स्क्रीनवरती ही नावं दाखवतोय ज्यांना भाजपच्या पहिल्या यादीमध्ये उमेदवार म्हणून स्थान मिळालेलं आहे. बरेचसे काही उमेदवार हे पुन्हा आपल्याला तेच चेहरे दिसत आहेत. आता फक्त मुंबईत भाजपनं ज्या ज्या जागांसाठी आपले उमेदवार दिलेत ते मुंबईतली नावं आपण बघूयात उमेदवारांची. कुलाबामधनं राहुल नार्वेकर यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. वांद्रे पश्चिममधनं आशिष शेलार आहेत उमेदवार. मलबार हिंदमधनं विद्यमान मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं नाव आहे. तर मुलुंडमधनं मिहीर कोटेचा आहे भाजपचे उमेदवार. फक्त मुंबई विभागातनं भाजपचे पहिल्या यादीतले विधानसभेसाठीचे हे उमेदवार. वडाळ्यातनं सलग 8 वेळा विजयी झालेले कालिदास कोळंबकर यांना पुन्हा एकदा पक्षानं संधी दिली आहे. सायन कोळीवाडा इथून तमिल सेल्वन यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. खरं तर तमिल सेल्वन यांच्या नावाबद्दल थोडीशी साशंकता होती, मात्र सायन कोळीवाडा इथून तमिल सेल्वन यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. अंधेरी पश्चिम इथून अमित साटम हे उमेदवार आहेत. तर घाटकोपर पश्चिम इथून राम कदम यांना पक्षानं उमेदवारी दिली आहे. मुंबई विभागातले हे भाजपचे पहिल्या यादीतले उमेदवार आहेत. विलेपार्ले इथे पराग अळवणी, गोरेगावमधनं विद्या ठाकूर, मालाड पश्चिममधनं विनोद शेलार यांना पक्षानं संधी दिली आहे. तर चारकोपमधनं योगेश सागर हे भाजपच्या तिकिटावरती निवडणूक लढवतील. मुंबईनंतर आता नवी मुंबई या विभागातून भाजपचे उमेदवार कोण, तर बेलापुरातून मंदा म्हात्रे या नवी मुंबई विभागातून भाजपच्या उमेदवार असतील. ऐरोलीतनं गणेश नाईक यांना पक्षानं पुन्हा एकदा तिकीट दिलेलं आहे. त्यामुळे नवी मुंबई विभागामध्ये भाजपच्या पहिल्या यादीमध्ये बेलापुरातनं मंदा म्हात्रे आणि ऐरोलीतनं गणेश नाईक. नाशिक विभागातून भाजपचे उमेदवार नाशिक पश्चिममधनं सीमा हिरे यांना पुन्हा एकदा पक्षानं संधी दिली आहे. नाशिक पूर्वमधनं राहुल डिकले यांना, चांदवडमधनं राहुल आहेर आणि बागलान, नाशिकच्या बागलान इथून दिलीप बोरसे यांना पक्षानं तिकीट दिलंय. हे सर्व उमेदवार भाजपचे विधानसभेसाठीचे पहिल्या यादीतले. नाशिक नंतर आपण आता नागपूर विभागातले उमेदवार बघूयात ज्यांचं नाव या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावरती. ते राज्याचे उपमुख्यमंत्री नागपूर दक्षिण पश्चिममधनं देवेंद्र फडणवीस यांना पक्षानं उमेदवारी दिली आहे. कामठीमधनं चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव आहे. नागपूर पूर्वमधनं कृष्णा खोपडे यांना पक्षानं संधी दिली आहे. तर नागपूर पश्चिममधनं मोहन माते यांचं नाव आहे. नाशिक आणि नागपूर विभागातले हे उमेदवार आपण बघितले. लोगों का लिस्ट दिया है, ये मेरिट पे दिया है. हमारे वहाँ पर जो सारे कंसेंसस थे, सारे जनता का मत क्या है, कार्यकर्ताओं का मत क्या है, वहाँ पर उम्मीदवार के बारे में जो 5 साल उन्होंने काम किया है, ये सारा कैलकुलेशन करके सीट मिली है. सारे उम्मीदवार अच्छे से जीतेंगे. अच्छी लिस्ट हमारे केंद्रीय नेतृत्व ने दी है. तर पक्षानं उमेदवारी दिलेले सगळे आमचे उमेदवार मोठ्या लीडनं जिंकून येतील अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. आणि त्यात ही काही दृश्य आपल्या समोर येत आहेत. आपल्या उमेदवारांना किंवा आपल्या नेत्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आता फटाके फोडून जल्लोष केला जातोय. महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी भाजपनं आपल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आपल्या नेत्याला उमेदवारी मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी केलेला जल्लोष आपल्याला ठाण्यामध्ये दिसतोय. ठाण्यामधनं संजय केळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे संजय केळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय आपल्या नेत्याला उमेदवारी मिळाल्याबद्दल. भाजपनं आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली. ठाण्यातनं संजय केळकर हे भाजपचे उमेदवार असतील. डोंबिवलीमधनं रवींद्र चव्हाण, भिवंडी पश्चिममधून महेश चौगुले आणि मुरबाडमधनं पुन्हा एकदा किसन कथोरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांची आपण नुकतीच प्रतिक्रिया ऐकली. तर पक्षानं ज्यांच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय, ज्यांना तिकीट देण्यात आलंय, ते आमचे उमेदवार सगळे पुन्हा एकदा जास्त लीडनं जिंकून येतील असं बावनकुळे म्हणाले. कल्याण पूर्वमधनं सुलभा गायकवाड आणि नालासोपाऱ्यातनं राजन नाईक हे भाजपचे उमेदवार असतील. ठाणे विभागातनं आपण भाजपचे उमेदवार कोण यावरती एक नजर टाकूयात. आपण
विभाग वाईज उमेदवार पाहतोय. त्यामधून कल्याण पूर्व येथून सुलभा गायकवाड या भाजपच्या उमेदवार, तर नालासोपारा इथून राजन नाईक यांना पक्षानं संधी दिली आहे. कोकण विभागातनं भाजपचे उमेदवार कोण, तर कणकवली विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे हे पुन्हा एकदा भाजपचे उमेदवार. पनवेलमधनं प्रशांत ठाकूर यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर उरणमधनं महेश बालदी हे भाजपचे उमेदवार असतील. भाजपचे कोकण विभागातले हे सगळे उमेदवार ज्यांची नावं या पहिल्या यादीमध्ये समाविष्ट आहेत. पुन्हा एकदा मुंबई विभागातल्या उमेदवारांची नावं आपण बघतोय. कुलाबा विधानसभा मतदारसंघातून राहुल नार्वेकर यांनी पुन्हा एकदा तिकीट मिळवलंय पक्षाकडून. तर वांद्रे पश्चिममधनं आशिष शेलार हे भाजपचे उमेदवार. मलबार हिल या मुंबईतल्या विधानसभा मतदारसंघातून विद्यमान मंत्री मंगल प्रभात लोढा यांना पुन्हा एकदा पक्षानं तिकीट दिलंय. तर मुलुंडमधनं मिहीर कोटेचा यांचं नाव विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीमध्ये आहे. मुंबईतले भाजपचे उमेदवार आपण बघतोय. वडाळा इथून कालिदास कोळंबकर हे सतत 8 वेळा निवडून आलेले. हमारे देवेंद्र जी सबने मिलकर जो एक 99 लोगों का लिस्ट दिया है, ये मेरिट पे दिया है. हमारे वहाँ पर जो सारे कंसेंसस थे, सारे जनता का मत क्या है, कार्यकर्ताओं का मत क्या है, वहाँ पर उम्मीदवारी के बारे में जो 5 साल उन्होंने काम किया है, ये सारा कैलकुलेशन करके सीट मिली है. सारे उम्मीदवार अच्छे से जीतेंगे. अच्छी लिस्ट हमारे केंद्रीय नेतृत्व ने दी है. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कामठीमधनं भाजपकडून उमेदवारी मिळालेले चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया आपण आत्ताच ऐकली. तर आमच्या पक्षानं विश्वास दाखवलेल्या सर्व उमेदवार हे चांगल्या लीडनं विजयी होतील असा विश्वास बावनकुळे यांचा. नाशिक विभागातल्या भाजपच्या पहिल्या यादीतल्या उमेदवारांवरती आपण एक नजर टाकूयात. नाशिक पश्चिममधनं सीमा हिरे या पुन्हा एकदा भाजपच्या उमेदवार असतील. नाशिक पूर्वमधनं राहुल डिकले, चांदवडमधनं राहुल आहेर आणि बागलाण नाशिकच्या बागलाणमधून दिलीप बोरसे यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. नाशिकमधले या नाशिक विभागातले भाजपचे हे उमेदवार. पार्टीला आणि सर्व नेते मंडळींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचे आभार व्यक्त करतो. मागच्या 10 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये विधानसभा सदस्य म्हणून काम करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या योजना या मतदारसंघामध्ये वैयक्तिक स्वरूपाच्या आणि सार्वजनिक स्वरूपाच्या मी राबवल्या, त्यामुळे माझ्यावर हा विश्वास पक्षानं दाखवलेला आहे असं माझं मत आहे. पक्षशिस्त मी पाळली आणि पक्षाचे आदेश पाळून प्रतिकूल आणि अनुकूल दोन्ही परिस्थितीमध्ये प्रामाणिकपणे काम करण्याचा मी प्रयत्न केला. मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पूर्व कालावधीमध्ये मी सगळ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय. सुदैवानं केलेल्या कामाची दखल ही नागरिकांनी सुद्धा घेतल्याचं मला चित्र मतदारसंघामध्ये पाहायला मिळतंय. दिवसेंदिवस प्रतिसादही लोकांचा वाढतोय आणि माझ्याही सहकाऱ्यांनी निवडणुकीची संपूर्ण तयारी केलेली आहे. त्यामुळे आमच्या निवडणुकीचा जाहीरनामा मागच्या निवडणुकीचा मी पूर्ण करूनच ह्या निवडणुकीला सामोरं जातोय. निश्चितपणे याच्यामध्ये मतदार चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद देतील अशा प्रकारची मला खात्री आहे. दादा, विशेषतः कोणती विकास कामं आपण लोकांसमोर घेऊन जाणार आहात? कारण ती प्रचारात कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही निवडणूक लढणार आहात? साधारणपणे माझा मतदारसंघ 2 शहर आणि ग्रामीण भाग असा आहे. ग्रामीण भागामध्ये शेती हा या भागातील प्रमुख व्यवसाय आहे आणि शेती संबंधी पाणी, वीज आणि रस्ता याच्या संदर्भातल्या योजना या प्राधान्यक्रमाने या मतदारसंघामध्ये आणण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. त्याला यश आलं. त्याच्यामध्ये खडकवासला टू फुरसुंगी टनेल हे जवळपास 2200 कोटीचं काम, त्याची वर्क ऑर्डर या कालावधीमध्ये झाली. बेबी कॅनॉलचं सुरुवात झाली, पाणी यायला लागलं. आता अस्तरीकरणाचं जवळपास 250 कोटीचं काम पूर्ण होतंय, तेही या कालावधीमध्ये मार्गी लागलं. मुळशी धरणाचं पाणी या भागामध्ये आणण्याचा प्रश्न आपण गतीनं पुढे नेला आणि नजीकच्या काळामध्ये त्याला यश येईल. हे पाण्यासंदर्भातले आपण विषय मार्गी लावले. विजेसंदर्भातली RDS योजना या मतदारसंघामध्ये नियोजित आपण केली. विजेची मागणी वाढते, पायाभूत व्यवस्था मजबूत करत असताना ॲडिशनल ट्रान्सफॉर्मरपासून तर छोटे छोटे विजेचे प्रश्न आम्ही मार्गी लावून विजेची व्यवस्था चांगली करण्याचा प्रयत्न केला आहे. शासनानं आता वीज बिलही माफ केल्यामुळे शेतकऱ्यांच्यात आनंद आहे. आणि रस्त्याच्या बाबतीमध्ये हा मतदारसंघ प्रचंड दुर्लक्षित होता. या मतदारसंघाची ओळख अशी सांगितली जायची की जिथून खराब रस्ते सुरू होतात तिथून दौंड सुरू होतं
आम्ही अष्टविनायक मार्ग, हायब्रिड ॲन्युटी, नॅशनल हायवेच्या वेगवेगळ्या योजना आणि ग्रामीण मार्ग, मुख्यमंत्री सडक योजना, पंतप्रधान सडक योजना या सगळ्या योजना राबवण्याचा प्रयत्न केला. PMRDने काही निधी दिला आणि या माध्यमातून मागच्या 10 वर्षामध्ये आम्ही ही सगळी ओळख पुसून जिथून दौंड तालुका सुरू होतो तिथून चांगले रस्ते सुरू होतात. तर दौंड विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेले राहुल कुल यांची आपण प्रतिक्रिया ऐकली आणि कोणकोणत्या मुद्द्यांवरती ही निवडणूक लढवणार या संदर्भात त्यांनी भाष्य केलं. कर्जत जामखेडमधनं राम शिंदे हे उमेदवार, निलंगामधनं संभाजी पाटील निलंगेकर, सोलापूर दक्षिणमधनं सुभाष देशमुख आणि कुलाब्यातनं राहुल नार्वेकर यांचं नाव भाजपच्या 99 उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये जाहीर करण्यात आलंय. पुणे विभागातील भाजपचे उमेदवार कोण कोण आहेत यावरती एक नजर टाकूयात. कोथरूडमधनं चंद्रकांत पाटील हे पुन्हा एकदा भाजपचे उमेदवार. पर्वती विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा माधुरी मिसाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवाजीनगर मतदारसंघातून सिद्धार्थ शितोळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दौंडमधनं राहुल कुल हे पुणे विभागातले भाजपचे उमेदवार असतील. त्यांची नुकतीच आपण प्रतिक्रिया ऐकली. तर कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील, पुण्यातनं पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ, भोसरीमधनं महेश लांडगे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि चिंचवडमधनं शंकर जगताप हे भाजपचे उमेदवार असतील. पुणे विभागातले भाजपचे उमेदवार आपण बघितले. कोकणातले उमेदवार बघूयात. कणकवली विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे हे भाजपच्या पहिल्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे. पनवेलमधनं प्रशांत ठाकूर यांचं नाव आहे. उरणमधनं महेश बालदी यांचं नाव पहिल्या यादीमध्ये. कणकवलीतनं नितेश राणे, त्यांचेच बंधू निलेश राणे हे देखील विधानसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र त्यांच्या नावाबद्दलचा अजून काही निर्णय झालेला नाही. पहिल्या यादीमध्ये नितेश राणे यांचं तरी नाव आहे. ठाण्याचे उमेदवार आपण बघूयात भाजपचे. ठाण्यातनं संजय केळकर, डोंबिवलीतनं रवींद्र चव्हाण विद्यमान मंत्री हे भाजपचे पुन्हा एकदा उमेदवार. भिवंडी पश्चिममधनं महेश चौगुले आणि मुरबाडमधनं पुन्हा एकदा किसन कथोरे यांचं नाव जाहीर झालेलं आहे. न्यूज 18 लोकमतवरती काही मिनिटापूर्वी भाजपची पहिली यादी जी जाहीर झाली त्या भाजपच्या कोणकोणत्या उमेदवारांची नावं कोणत्या महाराष्ट्राच्या विधानसभा मतदारसंघातून जाहीर झाले यावरती आपण एक नजर टाकतोय. ठाणे विभागातनं कल्याण पूर्व या विधानसभा मतदारसंघातून सुलभा गायकवाड आणि नालासोपारामधनं राजन नाईक यांचं नाव आहे भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीमध्ये. भाजपच्या या पहिल्या उमेदवार यादीमध्ये 99 जणांची नावं आहेत आणि या 99 मध्ये पहिली 3 नावं नागपूर दक्षिण पश्चिम मधनं देवेंद्र फडणवीस, कामठीमधनं चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार, वांद्र्यामध्ये त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ही पहिली 3 नावं महत्वाची. त्यानंतर नागपूर पूर्व मधनं जर नागपूर विभागाचा विचार केला तर नागपूर पूर्व मधनं कृष्णा खोपडे हे भाजपचे उमेदवार आहेत आणि नागपूर पश्चिम मधनं मोहन माते यांचं नाव आहे. नागपूर दक्षिण पश्चिम देवेंद्र फडणवीस, कामठीमधनं चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर पूर्वमधनं कृष्णा खोपडे पुन्हा एकदा भाजपचे उमेदवार. तर नवी मुंबईतले भाजपचे उमेदवार ज्यांची नावं आजच्या पहिल्या यादीमधनं जाहीर झाली आहेत ते कोण आहेत बघूयात. बेलापुरातनं मंदा म्हात्रे आणि ऐरोलीमधनं गणेश नाईक यांचं नाव आहे. माझा विचार केला तर आमचे संबंध काहीच खराब नाहीत. त्यामुळं ते सगळ्या ह्याच्यामध्ये माझ्या प्रचारामध्ये वगैरे सगळ्यात सहभागी होतील याची मला खात्री आहे. चौथ्यांदा तुम्हाला संधी मिळते, काय नेमकी काय प्रतिक्रिया तुमची कसं? पक्षांनी परत एकदा माझ्यावर विश्वास टाकलेला आहे आणि पक्षाचा विश्वास मी सार्थ करेन. याही वेळेस तेवढ्याच बहुमताने पक्षाला ही सीट मी मिळवून देईन. तर पुण्यातून चौथ्यांदा उमेदवारी मिळालेल्या माधुरी मिसाळ यांची आपण प्रतिक्रिया ऐकली. जयकुमार गोरे आपल्यासोबत सध्या फोन लाईन वरती आहेत. गोरेजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. भाजपची पहिली उमेदवार यादी आली, तुमचं नाव आहे, काय प्रतिक्रिया? भारतीय जनता पक्षानं पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास टाकलेला आहे. मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाचा आभारी आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभारी आहे. गेल्या 5 वर्षामध्ये पक्षाच्या चौकटीत राहून मतदारसंघासाठी जे काम केलंय आणि त्यातून पक्षाचा जनाधार वाढवण्याचा जो प्रयत्न झाला आणि त्यातून आज पक्षानं माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकलेला आहे. तेव्हा पक्षानं टाकलेला विश्वास सार्थ होईल असा विश्वास या निमित्तानं मला आहे आणि पुन्हा भारतीय जनता पक्षाचा विधानसभेचा सदस्य म्हणून सभागृहामध्ये जाईल. बिलकुल. आता विधानसभेसाठी तयारी करताना किंवा मग काय आव्हानं तुम्हाला वाटतात तुमच्या मतदारसंघात आणि तुमच्या प्रचाराचे मुद्दे काय? तसं काय विशेष असं मोठं आव्हान मतदारसंघामध्ये आहे असं मला वाटत नाही.
5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाण्याचं प्रचंड काम मतदारसंघामध्ये केलंय. जो खटावमान हा दुष्काळी तालुका होता की ज्या तालुक्याला दुष्काळी तालुका म्हणून जो कलंक लागला होता तो गेल्या 10 वर्षामध्ये पुसण्याचं काम केलंय. 90% भागामध्ये पाणी योजना मंजूर आहेत आणि पाणी पोहोचते अशी परिस्थिती आहे. त्यामुळे खूप मोठं आव्हान आहे असं काही मला वाटत नाही आहे. बरं, जयकुमार गोरेजी, धन्यवाद. न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि तुम्हाला शुभेच्छा. माण खटाव विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून जयकुमार गोरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर भाजपची ही पहिली यादी काही मिनिटांपूर्वी आली आणि 99 उमेदवारांचा या पहिल्या यादीमध्ये समावेश आहे. सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतवरती आपण ही संपूर्ण यादी पाहतोय. याच संदर्भात आपण अधिक चर्चा करणारच आहोत. मात्र एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येऊयात. तुम्ही मात्र पाहत राहा न्यूज 18 लोकमत.